शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। तर आता यामध्ये राज्यातील नोव्हेंबर 2024 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जो काही जी आर आहे, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर जे काही लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांना 2023ची व 24ची भरपाई मिळालेली नव्हती, तर अशा शेतकऱ्यांसाठी आहे। तर आता त्यांचे पंचनामे मंजूर होऊन जे की आता मान्यता मिळालेली आहे निधी वाटपाकरिता। तर यामध्ये अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे जे काही नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता जे की बरेच दिवसापासून हा जो काही भरपाई आहे तिथं रखडलेली होती। त्यानंतर आता यास मान्यता देखील मिळालेली आहे। 2023 आणि 24चे जे काही लाभार्थी आहे, तर या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीमुळे अवेळी पावसामुळे जे की तुम्हाला 3 हेक्टरपर्यंत मदत इथं मिळणार आहे। तर आता सर्वात मोठा जो काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024, तर यामध्ये कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 307 जे की 307 कोटी 25,29,00,000 एवढा निधी आलेला आहे। किती निधी आलेला आहे? 307,25,29,00,000 एवढा निधी आलेला आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आता वाटप देखील सुरू। तर या जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल। तर आता डायरेक्ट डीबीटी आधार बँक खात्यामध्ये तुमचे थेट पैसे तर खात्यामध्ये निधी वितरित करण्यात येणार आहे। तर आता तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या। तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यातील, तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही, बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहिलेले आहे। तर आता 2022चा सुद्धा पीक मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे की 2022चा देखील पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर अशाने तक्रार करून देखील तुम्ही राहिलेला पीक मिळवता येणार आहे। तर आता यामध्ये आपण पाहणार आहे कोणकोणते जिल्हे आहेत ते। जी आरचे एकदम खाली तुम्हाला हे जे आहे जिल्हे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर यामध्ये जे की जिल्ह्याची यादी आपण इथं चेक करून घेऊ। पहिला जो यामध्ये अहमदनगर, कालावधी जे की मे 2025 जे की 24 दाखवलेला आहे। त्यानंतर येथे अहमदनगर झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर। तर आता यामध्ये अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर इथं अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। तर आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पंचनामे पूर्ण झालेले आहे। तर अशांना 2023 आणि 24ची जी काही भरपाई आहे ते वाटपास मंजुरी मिळालेली आहे। तर या जिल्ह्यांकरिता 307,25,29,00,000 एवढा निधी वितरित करण्यात जे काही वाटपास मंजुरी देखील मिळालेली आहे। तर आता अमरावती असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, पुन्हा नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड। तर आता यामध्ये खरीपचा बी समावेश आहे आणि रब्बीचा सुद्धा समावेश आहे। तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर आता छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर येथे लातूर, बीड, धाराशिव। तर आता या जिल्ह्यांसाठी वेगळा निधी इथं आलेला आहे, वेगळी भरपाई देखील इथं मिळण्यास मंजुरी मिळालेली आहे। त्यानंतर पुन्हा जे काही आता तुम्हाला पुन्हा जिल्हे येत आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मंथमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव। त्यानंतर पुन्हा इथं सुरू होणार आहे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर पुन्हा इथं येईल गोंदिया, गडचिरोली, ऑगस्ट सप्टेंबर आहे आणि गडचिरोली 2023मध्ये आहे। त्यानंतर इथे भंडारा, नागपूर, गोंदिया। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे। त्यानंतर इथे वर्धा, गडचिरोली, नागपूर, त्यानंतर इथे आपलं जो काही भंडारा। तर आता पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरू झालेले आहे। तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। त्यानंतर इथे ठाणे, पालघर,
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुन्हा येथे ठाणे. त्यानंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व 2023, 24 व 25ची भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही, त्याचप्रमाणे भरपाई जर मिळालेली नसेल व तुमचे पंचनामे जर झालेले नसेल तुमच्या जिल्ह्यातील, तर लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल. तर सर्वात पहिले आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.